कितो वर्षासून ॲक्युपंक्चर पद्धतीने चिकित्सा करता व आपण डायबिटीज अर्थात मधुमेह वर उपचार व संशोधन करीत आहात. मी 1975 साली ग्रॅज्युएट झालो, मेडिकल ग्रॅज्युएट झालो. गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजमध्ये मी BAMS जो की MBBSचा इक्विव्हॅलंटच कोर्स होता तो मी केल्यानंतर मग मी जनरल प्रॅक्टिस केली, इंटर्नशिप केली, नंतर जनरल प्रॅक्टिस केली. तर माझे सासरे ह्यांना अस्थमा होता. त्यांनी आमचे गुरु डॉक्टर अर्जुनाल अग्रवाल हे चायनावरून ॲक्युपंक्चर शिकून आले होते. त्यांच्या ट्रीटमेंटमुळे त्यांना फायदा झाला. मग माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की तुम्ही हे का नाही करत. मग मी त्यांच्याकडे राहून वर्षभर त्यांचा दवाखाना चालवला आणि संपूर्णपणे त्यांचं जे ज्ञान आहे त्या ॲक्युपंक्चरबद्दल ते शिकलो. आणि तेव्हापासून 1976 पासून मी ॲक्युपंक्चर करीत आहे. आणि मी माझा दवाखाना पहिल्यांदा नागपूरला 1979मध्ये 18 ऑक्टोबर 1979ला उघडला आणि तेव्हापासून सतत ॲक्युपंक्चर प्रॅक्टिस करत आहे. मी ॲलोपॅथिक प्रॅक्टिस पूर्ण बंद केली. त्याच्यानंतर ॲक्युपंक्चर प्रॅक्टिस करता करता मग मी कर्ण ॲक्युपंक्चरकडे वळलो. आणि कर्ण ॲक्युपंक्चरमध्ये मला बॉडी ॲक्युपंक्चरपेक्षा तात्काळ जास्त लवकर आणि सटीक ज्याला म्हणतो आपण ते मला ह्या कर्ण ॲक्युपंक्चर चिकित्सामुळे मला चांगला अनुभव आला आणि लवकर आजार चांगला होतो बॉडी ॲक्युपंक्चरपेक्षा, हे माझ्या अनुभवात आलं. अर्थातच मग मी डायबिटीसवर संशोधन सुरू केलं. त्याला आता समजा 1979 पासून आता तुम्ही समजा की किती वर्ष झाले, 1979 पासून समजा 40-45 वर्षापासून मी फक्त ॲक्युपंक्चरची प्रॅक्टिस करतोय आणि मला खूप चांगला अनुभव आहे याचा कर्ण ॲक्युपंक्चरचा. आता तुम्ही विचारलं कर्ण ॲक्युपंक्चरद्वारे डायबिटीस कसा चांगला होतो. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा डायबिटीस म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. डायबिटीस हा काही आजार नाही आहे. मग काय आहे, हे एक फंक्शनल डिसऑर्डर आहे. जसं आपण आग बंद करतो तर आपल्याला कानाने दिसेल का नाही, कान बंद केला तर आपल्याला डोळ्यांनी ऐकू येईल का नाही. हे सगळे फंक्शन्स जे आहेत हे कोण गव्हर्न करतं, ब्रेन गव्हर्न करतं. तसंच हे जे मधुमेह आहे किंवा डायबिटीस आहे हे फंक्शनल डिसऑर्डर आहे. हा काही आजार नाही. हां, परंतु ह्याच्यामुळे 100 प्रकारचा आजार आपल्या शरीरात उत्पन्न होतो जर डायबिटीस झाला तर. म्हणून डायबिटीस चांगलं करण्यासाठी मुख्य म्हणजे आपल्या शरीरातील जे पॅन्क्रियासचे बीटा सेल्स आहेत ते पुनरपी ॲक्टिव्ह झाले पाहिजेत. आणि आपल्या शरीरात जेव्हा नैसर्गिक इन्सुलिन तयार होईल तेव्हाच डायबिटीस चांगला होईल. आणि याच्यासाठी जेव्हा मी संशोधन करत होतो तेव्हा इन्सुलिनचं टेस्ट करत होतो. पण काही पेशंट इन्सुलिन घेतात, तर इन्सुलिन घेतामुळे इन्सुलिनचं टेस्ट पॉझिटिव्ह येईल. मग मी काय करायला लागतो, मी सी पेप्टाईडचं टेस्ट करतो. आणि हे सी पेप्टाईडचं टेस्ट केल्यामुळे काय होतं, आता तुम्ही मला विचाराल की सी पेप्टाईड काय. सी पेप्टाईडला तुम्ही असं समजा, एक प्रकारे जसं दूध असतं, दुधापासून दही तयार होतं, दह्यापासून लोणी तयार होतं आणि लोण्यापासून तूप तयार होतं. तसंच सी पेप्टाईड म्हणजे तुम्ही दूध समजा, पेप्टाईड म्हणजे तुम्ही दही समजा, प्रो इन्सुलिन म्हणजे तुम्ही लोणी समजा आणि इन्सुलिन म्हणजे तुम्ही तूप समजा. पण तुमच्या घरी जर दूधच राहणार नाही तर तूप कसं तयार होईल. तुमच्या शरीरात सी पेप्टाईड जर वाढणार नाही तर इन्सुलिन कसं तयार होईल. म्हणून आमचा जोर सी पेप्टाईड ह्या संशोधनावर, सी पेप्टाईडच्या टेस्टवर आधारित आमचं हे ट्रीटमेंट आहे. दुसरं, तुम्ही म्हणाल की ह्याला वैयक्तिक माझा अनुभव फार चांगला आहे आणि मी तेव्हापासून इयर ॲक्युपंक्चर करतो आहे.